तर जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार, जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि त्याच्यामध्ये मी जे सांगणार आहे ते बँक पासबुक जोडले असेल तर तुम्हाला पैसा नाही मिळणार आणि कोणते पासबुक जोडायचे आणि कसे जोडायचे हे मी सर्व काही तुम्हाला डिटेलली या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत। आणि व्हिडिओला आपल्याला काय करायचं, पूर्ण वॉच करणं पडेल, पूर्ण पाहणं पडेल, तर आपल्याला व्हिडिओची जी माहिती होती, जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला कळेल। कारण की जे मी माहिती सांगतो, जे सर्वात पहिले रिसर्च करतो, आणि कारण की तुम्ही लय व्हिडिओ पाहता पण त्याच्यामध्ये काय होते तुम्हाला माहिती नाही पडत की कोणते पासबुक जोडायचे, कोणते पासबुक त्याच्यामध्ये चालणार आहे, कोणते पासबुक नाही चालणार आहे। त्याच्यामध्ये नियम झाले, अटी काही लागू झाले, अटी शर्ती लागू झाल्या भारत सरकारच्याकडून। कारण की जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म तर तुम्ही भरले, सबमिट केले, त्याच्यामध्ये बँक पासबुक पण भरलेलं आहे आणि कोणते पासबुक त्याच्यामध्ये भरायचे आहे, कोणते नाही भरायचे, हे सर्वात पहिले मेन चीज असते। कारण की आपण काय करतो, बाय मिस्टेक कोणतेही पासबुक आपण काय करतो त्याच्यामध्ये ॲड करतो, कोणतेही पासबुक आणि कोणते पासबुक त्याच्यामध्ये ॲड करायचे, कोणते नाही ॲड करायचे, कोणत्या पासबुकपासून वाचायचं आहे आणि काय पासबुक सर्वात पहिले कोणतं त्याच्यामध्ये चालणार आहे आणि कोणते पासबुक आपल्याला त्याच्यापासून दूर ठेवायचं आहे। सर्वात पहिले मेन पॉईंट येतो की आपल्याला पासबुक जोडायचं तर जोडायचं कोणतं। आपल्याला म्हणजे तुम्हाला माहिती नाही की आपण काय करतो, कोणतंही पासबुक आपल्या घरामध्ये पासबुक लई असतात, म्हणजे तुमचं काही जॉईंट खातं असतो किंवा तुमच्या वडिलांचं किंवा तुमचं असतो किंवा तुमच्या बहिणीचं किंवा आईचं असतं, काय ते जॉईंट खातं कोणाचं असतो, दोन स्त्रियांचं असतो आणि हे लाडकी बहीण योजना कोणाला भेटते, मुलींना किंवा स्त्रियांनाच भेटते किंवा तुमच्या आईला, बहिणीला किंवा तुमच्या कोणाला बी, तुमच्या बायकोला पण क्या होती या स्कीमचा लाभ मिळू शकतो। या स्कीमचा लाभ मिळण्यासाठी सर्वात पहिले बँक पासबुक कोणते हवे आहे, सर्वात पहिली मेन इम्पॉर्टंट चीज त्याच्यामध्ये येते की तुमचं जॉईंट खातं नसायला हवे। जे जॉईंट खातं असतो त्याच्यामध्ये जर जॉईंट खातं असेल तर सर्वात पहिले जॉईंट खातं नसायला हवे। आणि तुम्हाला माहिती आहे की जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ते त्याचा फॉर्म आपण कधी कुठपर्यंत होऊ शकतो, 31 ऑगस्ट 2001, मतलब 31 ऑगस्टपर्यंत आपण कधी होऊ शकतो 2024 मध्ये 31 ऑगस्टच्या अंदर आपण कधी बी हा फॉर्म काय होतो सबमिट करू शकतो। आणि आतापर्यंत तुम्ही सबमिट नसेल केला किंवा सबमिट केला असेल त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, पासबुक सर्वात पहिले चेंज करायचं आहे। चेंज कसं करू शकता ती इन्फॉर्मेशन आपल्याला पुढच्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे। कारण की सर्वात पहिले आपल्याला, जर तुम्ही पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सक्रिय असाल किंवा व्हिडिओची वाट पाहत असाल तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं ओनली ऑफकोर्स फ्री आहे, कारण की माझ्या चॅनल मी जे व्हिडिओ आणतो सर्वात पहिले रिसर्च करतो आणि तिथे जेव्हा काही सरकारी योजना येतात किंवा तुम्हाला काही अपडेट्स असतात किंवा बँकिंगच्या बाऱ्यात असो किंवा पगारवाढीच्या बाऱ्यात असो, सरकारी योजना असो किंवा नोकरी संदर्भात असो, मी सर्वात पहिले तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो। किंवा इमर्जन्सी काही राशन कार्ड असो, गॅस रिलेटेड इन्फॉर्मेशन माहिती असो, सर्वात पहिले मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो। सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, चॅनलवर नवे असाल तर कारण सबस्क्राईब करा। सबस्क्राईब वर ओनली ऑफकोर्स फ्री आहे, तर आपण काय करू शकता, सर्वात पहिले सबस्क्राईब केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला बेल नोटिफिकेशनची ऑल पर प्रेस करणं पडेल, तेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला सर्वात पहिले माझी व्हिडिओची लिंक किंवा नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, बँक पासबुक आता ॲड करायचे तर कोणते करायचे, सर्वात पहिले मेन मुद्दा तोच येतो। कारण की आपल्याला काय करायचं, स्टेट लेवल, जसं की महाराष्ट्र स्टेट लेवल कोणतं असते, SBI आपण ॲड करू शकता, सेंट्रल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI करू शकता, आणखी अशा लई बँक आहेत, मोठ्या बँक आहेत, ते कोणते बी आपण ॲड करू शकतो किंवा पोस्ट बँक ऑफ इंडिया त्यांचं बी आपण काय करू शकता, तुम्ही काय करू शकता, मतलब त्याच्यामध्ये ॲड करू शकता। आणि सर्वात पहिले आपण बँक पासबुक ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये आधार लिंक असायला हवा आहे आणि मोबाईल नंबर पण लिंक करणे, मतलब काय करू शकता आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकता। ॲड केल्यानंतर आपल्याला काय होतं, आपल्याला घरीच माहीत पडतं 1500 रुपये पडले किंवा नाही पडले। 1500 रुपये, कारण की 1500 रुपये तुमच्यासाठी कोणासाठी भरपूर होऊ शकतात आणि कोणासाठी कमी होऊ शकतात। कारण की हा लाभ काय आहे, मतलब जे गरीब स्त्री आहेत, गरीब मुली आहेत, त्यांच्यासाठी पण 1500 रुपये कधी कधी खूप महत्त्वाचे असतात, खूप महत्त्वाचा मुद्दा होऊ शकतो। आणि तुम्हाला 1500 रुपयापासून बरेच काही पुढे पण लाभ मिळू शकतात। कारण की मुख्यमंत्री सर आपले जसे शिंदे साहेब आहेत ते बी नवीन काही स्कीम काढत आहेत आणि मुलांसाठी पण एक स्कीम आलेली आहे। तुम्हाला पण पाहायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, सबस्क्राईब करा, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ आणणार आहे। मुलांसाठी पण माझा लाडका भाऊ योजना, त्याच्यामध्ये काही फायदे, काही बदल झालेले आहेत ते पण तुम्ही पाहू शकता। आणि मी तुम्हाला सांगितलं आहे, बँक पासबुक जर जोडायचं असेल स्वतः काळा स्वतःचं असायला हवं आहे, जर स्टेट बँकचं असो किंवा कोणत्याही बँकेचं असो, पण स्वतः स्त्रीचं असायला पाहिजे। तुमच्या घरामध्ये जर स्त्रीचं पासबुक कोणतं नसेल, बँकेचं पासबुक नसेल तर तुम्ही जस्ट काय करा किंवा लॉग इन बँकेमध्ये जाऊन कोणतेही पासबुक लॉग इन करा आणि काय करा ते त्याच्यामध्ये पासबुक ॲड करा। फॉर्म भरला नसेल तर तुम्ही काय करू शकता, बँकेचं पासबुक कुठल्याही प्रकारचं असो, कुठल्याही बँकेचं पासबुक असो, तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता, जॉईन करू शकता। ते बी स्वतःचं असो किंवा तुमच्या आईचं, बहिणीचं, कोणाचं असो, ते तुम्ही त्यांचंही जोडू शकता। फक्त तुमचं त्याच्यामध्ये जॉईंट नसायला हवं किंवा तुमच्या बायकोचं तुम्ही जॉईंट असाल तर त्याच्यामध्ये चालणार नाही। जॉईंट खातं कोणतंही त्याच्यामध्ये नसायला हवं आहे, ते त्यांचं स्वतःचं असायला हवं आहे, मी तुम्हाला बार सांगतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे माहिती मी दिली तुम्हाला, सर्वात पहिले म्हणजे एकच खातं नसायला हवं, ते म्हणजे जॉईंट खातं। जॉईंट खातं असेल
तर त्याच्यामध्ये तुमचे पैसे नाही येणार, कारण की जॉईंट खात्यामध्ये 2 नावं असतात, किंवा तुमच्या पतीचं असो, तुमच्या वडिलांचं असो, किंवा तुमच्या भावाचं असो, किंवा जॉईंट असेल तर. कारण की काय होतं, कधी कधी कॉलेजमध्ये म्हणजे शाळेमध्ये काय होतं, कधी कधी जॉईंट खातं काढतात आणि त्याच्यामध्ये आपलं 21 वर्ष कंप्लीट होतात, तुमचं लग्न नाही झाले, स्त्री असेल आणि तुमची बहीण असेल किंवा त्यांचे लग्न नाही झाले, तर त्यांना बी एक नवीन खातं उघडून द्या आणि ते त्याच्यामध्ये ॲड करा, तरच त्यांचे पैसे त्याच्यामध्ये येतील. या व्हिडिओमध्ये इतकीच नॉलेज देणार होतो. आणि नेक्स्ट व्हिडिओ असा येणार आहे की आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन चीज आहे ती मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तुरंत रिप्लाय देईन किंवा व्हिडिओ बनवण्याची कोशिश करेन. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.